महसूल सप्ताहानिमित्त खेड तालुक्यात एका दिवसात 8.5 किलोमीटरचे 12 शिव आणि पानन रस्ते खुले। महसूल विभागाच्या धडेकाबाद मोहिमेमुळे 2042 शेतकऱ्यांना दिलासा। रस्त्यालगत 500 झाडांचे रोपण। निसर्ग आणि शेतीचा समतोल राखण्याचा प्रशासनाचा प्रयत्न। प्रांत अधिकारी अनिल दौंडे यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार प्रशांत बेडसे, महसूल नायब तहसीलदार राम बिजे, निवासी नायब तहसीलदार चेतन मोरे, संजय गांधी, नायब तहसीलदार बोंबले, मंडलाधिकारी, ग्राम महसूल अधिकारी, ग्राम महसूल सेवक यांच्या प्रयत्नांमुळे मोहीम यशस्वी। पिंपरी बुद्रुक गावातील 800 फूट लांबीचा हुंडारे शिवारातील पानन रस्ता खुला। गावातील 35 शेतकऱ्यांना या रस्त्याच्या शेती कामासाठी होणार फायदा। रस्ता खुला करण्याच्या प्रक्रियेच्या वेळी निवासी नायब तहसीलदार चेतन मोरे, कडूस मंडल अधिकारी विद्या नांगरे, ग्राम विकास अधिकारी शुभांगी देसाई, पोलीस पाटील रवींद्र ठाकूर, माजी चेअरमन सर्जेराव हुंडारे, रोहिदास ठाकूर, माजी सरपंच मीना हुंडारे, भीमाबाई गाढवे, अजित हुंडारे, संतोष हुंडारे, कल्याण ठाकूर, देवराम गाढवे आदी ग्रामस्थांची उपस्थिती। रस्त्यासाठी विशेषतः माजी सरपंच विकास ठाकूर, शांताराम ठाकूर, माजी उपसरपंच रोहिदास हुंडारे आणि गणेश हुंडारे यांचे विशेष प्रयत्न। सोमवार मंगळवारी पक्क्या वाहन परवान्यासाठी खेड तालुक्यासाठी शिबिर। पिंपरी चिंचवड प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून ऑगस्ट महिन्यातील पक्क्या परवान्यासाठी शिबिर दौरा। पिंपरी चिंचवड प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाकडून माहिती। एक्सलंट ऑलिम्पियाड फाउंडेशन संचालित राज्यस्तरीय एक्सलंट ऑलिम्पियाड परीक्षेत होलाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील 2 विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी। फेब्रुवारी-मार्च 2025 मध्ये झालेल्या ऑलिम्पियाड परीक्षेत तिसरी इयत्तेतील सर्वज्ञ संतोष होले या विद्यार्थिनीने राज्य गुणवत्ता यादीत तृतीय क्रमांक, तर दुसरी शिकणारा धम्मसागर गायकवाड या विद्यार्थ्यानं राज्य गुणवत्ता यादीत पटकावला चतुर्थ क्रमांक। संगमनेर येथे रविवारी झालेल्या पारितोषिक वितरण समारंभात सर्वज्ञ आणि धम्मसागर या विद्यार्थ्यांचं कौतुक। मालपाणी विद्यालयाचे सचिव सतीश लाहोटी, CASZ देशमुख यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा सन्मान। पुणे नाशिक महामार्गावर पुण्याकडे जाणाऱ्या लेनवर चाकणहून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या दुचाकीला भरधाव टेम्पोची धडक बसून झालेल्या अपघातात वृद्धाचा मृत्यू। चाकण चौकात येवलेच्या समोर शनिवारी सायंकाळी 6च्या सुमारास घडली घटना। 21 वर्षीय टेम्पो चालक रोहन गणपत सपकाळ याच्यावर चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। आता धरणांमधील पाणीसाठ्यावर एक नजर।